सुशोभीकरण केलं जात आहे. जबरदस्त हिरवळ तुम्हाला बघायला मिळते. दोन नामवंत पंच म्हणून बघायला मिळतात. एका साईडला धीरज मोरे ज्यांनी हिंदुस्थान क्रिकेट म्हणून आपलं क्रिकेट कॅरियर गाजवलं. एका साईडला अक्षय राऊत म्हणजे अक्कू निलेश फायटर संघाकू खेळतात, ज्याने असंख्य असंख्य मैदानं गाजवणारी हे दोन मोठे क्रिकेटपटू मला आजच्या घडीला भेटतात. त्यांच्या काळामध्ये यूट्यूब नव्हत्या, नंतर नंतर आल्या, पण सुरुवातीला थोडं स्वामींग काढा, सुरुवातीला बघायला मिळतात. चला घाई करा प्लीज, 15 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 4 शॉट टाकायचे आहेत. सलामीची जोडी बघायला मिळते. एक सूचना असेल, मैदानामध्ये जे कोणी प्रेक्षक वर्ग किंवा खेळाडू असतील, इथे या मैदानामध्ये मद्यपान कोणीही करू नये ही या कमिटी ग्रामस्थांकडून तुम्हाला विनंती आहे. जर कोणी आढळल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल. धन्यवाद. निश्चितच खूप चांगल्या सूचना. मद्यपान करण्यास सक्त मनाई आहे असं दाखवलं गेलं. जाऊया, पहिला चेंडू घेऊन जातो गोलंदाज बघायला मिळतो रोनित. इथे पहिल्या चेंडूवर चौकार बघायला मिळतो. पॉईंटच्या रिझल्टला आपलं खातं खोललं गेलं. अल्ल्याळी संघ म्हटलं ना की अल्ल्याळीचा एक खूप मोठा संघ तुम्हाला बघायला मिळतो, संघ मल्ल्याळी. काय लेदर खेळायचे विजय नावाचा गोलंदाज तिकडे आपण बघितलात. अनेक अनेक क्रिकेटपटू जे अल्ल्याळी संघाने आपल्याला देऊयात. अल्ल्याळी हरणवाळी आपण सातपाडी रोडला गेला की तुम्हाला अल्ल्याळी गाव बघायला मिळेल. अतिशय नामवंत क्रिकेटपटू या संघाने 80च्या दशकापासून या पालघर तालुक्यात देताना आपण पाहिलात. पहिल्या चेंडू चौकार वसूल केला. डावखुरा फलंदाज युवराज सिंग स्टाईल पद्धतीने बॅकफुटला गेला. चेंडूला बाकी ड्राईव्ह केलं. पुन्हा एकदा आपल्या शक्याला पुढचा चेंडू हाताळताना पुन्हा तशाच पद्धतीने पॅरल स्वीप बघायला मिळतंय. पंच काही बॅक टू बॅक दुसरा चौकार परफेक्ट 90 डिग्रीच्या अँगल मध्ये गेले. जमीन लगत चेंडू टेकवला आणि इथे बाकी मैदानी शॉट बघायला मिळतो. 4 धावा, खणखणीत चौकार. 8 धावा बघायला मिळतात. इथे तुम्हाला प्रत्येक ड्रायव्हर पाहिजे. ड्रायव्हर म्हणजे कनगट आणि यूज करणं, ड्राईव्ह करणारा. अंडरआर्म क्रिकेट म्हटलं की तुम्हाला प्रत्येक चेंडू बॅटीने मैदाना लगत मारायचा असतो. अप्रतिम असे 2 चौके तुम्हाला बघायला मिळेल. खूप चांगली सुरुवात अल्ल्याळी संघाकडे पाहायला. पुन्हा रोनित ऑफच्या बाहेरचा चेंडू. पंचाई नो बॉल घोषित केलाय, म्हणजे नो बॉल प्लस 1 साइड लाईनचा नो बॉल. यस, गुड अंपायरिंग. बघा हे निरीक्षण असायला पाहिजे का ह्या 2 पंचाला आपण बोलवलं होतं पाहिजेत. खूप मोठे क्रिकेट खेळायचो. वयाच्या 13व्या वर्षून खेळणार आणि वयाच्या 16व्या वर्षून खेळणार अक्कू राऊत हे 2 पंच तुम्हाला इकडे बघायला मिळतात. एक मॅन फॉर्म उनवाट आणि एक मॅन फॉर्म देलवाडी असे 2 पंच. पुन्हा आपल्या सरकारला पुढचा चेंडू आणि आमचे अजय तिसरे पंच. ओहो, जगा दिया आपको भगा दिया. पायाच्या आणि बॅटीच्या फळीमध्ये अंतर झाला. चेंडू मनात ठरवलं की मी ऑनसाईडलाच खेळणार आणि पहिल्या गडी त्रिफळाची. थँक्यू. न्यू बॅटर नीरज राऊत नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू हलक्या बॅटने खेळून काढला. गुड प्लेसमेंट, सुपर बॅटिंग. काय एक धाव तुम्हाला बघायला मिळते. क्लासिक क्रिकेटची ज्याला म्हणतात ना की क्रिकेटची लाईन लेंथ कशी बिघडावायची आणि क्रिकेटची लाईफ लाईन सिंगल रुटेर बघायला मिळते. 11 धावा, 2 चौकार, 1 नो बॉल प्लस 1 आणि आता विकेट आणि आता गडी बाद. पुन्हा डावखुरा फलंदाज समोर विनीत नावाचा गोलंदाज बघायला मिळतोय. रिव्हर्स खेळायचा होता. इथे बाकी पॉईंट चुकलं. 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि अशा पद्धतीने विचार केला 12 धावा फलकावर लागल्यात. हल्ली म्हटलं की आपण 1 डझन अंडी देणं, 1 डझन केला देणं, ह्या 2च वस्तू तुम्हाला डझनामध्ये मिळतात. बाकी सगळ्या गोष्टी या वजनामध्ये मिळतात. तशा पद्धतीने वजनदार 2 फटके पाहिलेत आणि फरक धावसंख्या लागल्या त्या बाकी 12. ओ, धावबादचा चान्स आणि गाडी बाद. वाळूवरती लोळायचं, खाडीवरती जायचं आणि मुरब्याच्या मैदानावर खेळायचं. तशा पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं. अवैध बॅट्समॅनचा तोल गेला, पुढे गेला आणि दुसरा गडी बाद होते. 2 बाद 12. धन्यवाद धन्यवाद डीजे, धन्यवाद. मुख्य मंचावर आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय आपल्या सरावली गावचे उपसरपंच साहेब शुभमजी बडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांचं स्वागत करण्यासाठी हर्षल विशाल चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहेत. विशाल चव्हाण या आपल्या शुभ हस्ते आपण उपसरपंच साहेबांचं स्वागत करूयात. खूप चांगलं व्यक्तिमत्व आपण पाहतोय. नेहमीच जर पाहिलं तर क्रिकेटला साथ देताना शुभम बडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज आतिश राऊत यांच्या समवेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी उपस्थित आहेत आणि खूप चांगलं दृश्य आपण पाहू शकतायत. या स्पर्धेसाठी अगदी आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिले, आपल्या वेळात वेळ काढून उपस्थित झाले, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद असेल. असंच प्रेम नेहमी दर्शवत राहा. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. थँक्यू. 12 धावा झाल्यात. दुसऱ्या शॉट धुतेश घेऊन जातो. डावखुरा फलंदाज मॅन इन फॉर्म. ओ, इथे बाकी खेळायचं होतं. धावबाचा चान्स आणि गडी बाद.
गडी बाद. सुसाईड केलं स्वतःने, गरज नव्हती, कारण दोन चेंडू डॉट गेल्यानंतर इथे बघितलं गेलं. पण यष्टी रक्षकाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कर. सुपर फिल्डिंग, गॅदरिंग अँड लिजेंडरी थ्रो आणि इथे गडी बाद. चला, तारापूर कलंदर ए आणि शिवराज वेऊर आपण नाणेफेकीसाठी यायला पाहिजे. तारापूर कलंदर ए म्हणजे साकीर मुल्ला आणि शिवराज वेऊरचा संघ आपण नाही विनर विनर खेळणार. ओके, चला. म्हणजे यातील विजेता आणि अगोदर सामन्याचा विजेता तुम्हाला बघायला मिळतो संघ रहमतनगर. काय जबरदस्त फिल्डिंग केलंय आणि यातील विजेता लगेच मॅच खेळली जाईल. खूप चांगलं आयोजन, अप्रतिम. जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. धर्मवीर नावाच्या प्रतिष्ठान स्पर्धेच्या माध्यमातून हे मैदान लोकांच्या परिचयामध्ये राहिलं आणि ज्या पद्धतीने विकेट बनवलंय त्याचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. येणाऱ्या काळामध्ये कुणबी समाजाच्या मॅचेस देखील या मैदानावर बघणार. व्यवस्थित खेळले, तिथे बाकी फिल्डिंग होते, डायरेक्ट शो पाहायला मिळेल का नाही. एक धाव मागायला मिळते आणि एका धावाची धावसंख्या होते ती 13 धावा. जबरदस्त कमबॅक केलं. 2 चेंडूमध्ये 8 धावा आल्या असतात. बाकी थोडीशी बघायला मिळत. त्यानंतर बाकी चांगली फिल्डिंग, रनआउट बघायला मिळालं, डायरेक्ट क्लीन बोल्ड बघायला मिळालं. त्यानं कमबॅक केला आणि आता गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो तो धुर्तेश. 13 धावा झाल्यात. पुन्हा एकदा राऊंड विकेट मारा करत दोन्ही डावखुरे फलंदाज आपल्याला बघायला मिळतात. बॅकफुटला गेलाय, सरळ चेंडू ड्राईव्ह, हातातून चेंडू निसटून गेलाय. अप्रतिम चौकार. गरज होती मोठ्या फटकाची, कारण 2 चौकारानंतर बाकी धावा येत नव्हत्या आणि इथे बाकी धावसंख्या 4 ने वाढून होते ती 17. रोहन नावाचं अपकमिंग यंग टॅलेंट आपण मध्ये बघत आहात. आणि नॉन स्ट्राईकला तो राहुल माळी. जबरदस्त बॅटिंग तुम्हाला बघायला, परफेक्ट. काय बॅकलिप बघायला मिळतं. बॅकलिप म्हटलं की सणक्यामध्ये थोड्या जायचं आणि बघायचं. तुमचा फेक आणि अप्रतिम ड्राईव्ह बघायला मिळतात. अंडरआर्मचं क्रिकेट बघायला मिळालं की तुम्हाला प्रत्येक ड्राईव्ह बघायला मिळतात. जबरदस्त बॅटिंग इथे बघायला मिळते. खूप सुंदर आयोजन. मिठागर क्रिकेट क्लब आयोजित सरपंच चषक सरावली आपण बघत आहात. इथे डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जाईल का? यस, पंच करतात इथे डिक्लेअर झोन. म्हणजे एक धाव तुम्हाला बघायला मिळते आणि एका धावाने जो विचार केला धावसंख्या तुम्हाला बघायला मिळते ती 18. ओम साई स्पोर्टच्या माध्यमातून तुम्हाला हे क्रिकेट बघायला मिळते. जबरदस्त आयोजन, केलेली प्रगती, केलेले कष्ट, केलेले मेहनत. ओम साईचे सर्व डिजिटल कॅमेरे, आमचे कॅमेरामन, आमचे प्रॉपरेटर, जेवढं त्याचं कौतुक करावं तेवढं कमी. 2-2 कॅमेऱ्यांची स्पर्धा तुम्हाला ऑनलाईन बघायला मिळते. पुन्हा एकदा आपल्या षटकातला पुढचा चेंडू हाताळा फलंदाज इथे बाकी बघायला मिळते तो राहुल नावचा फलंदाज. कट केलाय, चेंडू डिक्लेअर झोन जाईल का बघता बघता पुन्हा डिक्लेअर झोन घोषित करतात. अक्षयी म्हणजे अक्कू राऊत. धावसंख्या 1 ने वाढते आणि विचार जर केला 2 षटकं झाली आणि फलक धावसंख्या झाली ती 19. पहिल्या षटकाला होत्या 13, या षटकात झाला 6. म्हणजे चांगलं कमबॅक गेलं आणि आता गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय ऋतेश. बॅट्समन आहेत रोहन. एक अप्रतिम चौकार रोहनच्या बॅटिंग आपण पाहिला होता. ऋतेश नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. पहिलं षटक हाताळलं, दुसरं षटक हाताळलं, तिसरं ड्राईव्ह करायचा चेंडू इथे बाकी खराब. शॉट खेळलेत, नोट आउट. चेंडू अवे गेला, तुमच्या उडतीवर चेंडू गेला. जेव्हा कमरेच्या लेवलला चेंडू येतो फ्लेक्झिबल सेकंद तुम्ही लावू शकता. उंचीवर गेल्यानंतर एकाच्या सेकंदावर खेळाडू पोहोचतो. गुड डिसिजन, कारण चांगला पोझिशन बघायला मिळतो. दोनही नामांकित पंच म्हणून आपण बघायला मिळालं. तर 7 धावा या षटकात आल्या, तर 2 षटकं आणि 20 धावा या फलकावर लागल्यात. जाऊया डीजेकडे. निश्चितच ह्या गाण्याचे बोल ॲक्च्युली खरे कसे होते? 18 वर्षाची झालू सगुणा माझे लग्न कराना. हे ॲक्च्युली मराठी रिझनमध्ये कोळी गीत आलं होतं आणि त्याच्यानं मग रिमिक्स केलेलं. एखाद्या गोष्टीची वाट कशी लावायची, गाडी घ्यायची, दुसऱ्याने चालवायची आणि ती कशी खराब करायची, तशा पद्धतीची रिमिक्सनी चांगल्या चांगल्या गाण्याला कुठे लोक पार घेत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकं 20 धावा. प्रथम फलंदाजी करत असताना आपण बघत आहात ते म्हणजे अल्लाळी एकविरा संघ. आता बाकी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतात ते अनिश नावाचं गोलंदाज. मुरब्यामध्ये असंख्य क्रिकेटपटू तुम्हाला बघायला मिळतात. मुरबा गाव म्हटलं की क्रिकेट एवढं गाव. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 20 धावा झाल्यात. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जातात. पंच म्हणतात दिस इज अ व्हाईट बॉल. खुणावतात. अतिरिक्त धावसंख्या होती ती 21. जबरदस्त मॅच आपण बघत आहात. सरपंच चषक सरावली. गुड बॉल. चांगलं कमबॅक केलं. दोघं एका साईडला झालेत. ना इथे ना मानी तिथे. गरज नव्हती धावाची. चांगला फलंदाजा बाद केलाय आणि गडी बाद होतोय तो म्हणजे निश्चितच रोहन नावाचा खेळाडू. आणि इथे झटका बसतो, मला वाटतं हा 3रा 4था झटका बसतोय.
थँक्यू डीजे. हे गाणं परत वाजवा. बघा ज्यामध्ये गणगौरव खेळली जाते, गणगौरवांच्या अगोदर तमाशामध्ये ढोलकीची ताल दिली जाते आणि हाताच्या बोटावर कसं वाजवायचं ते तुम्हाला बघायला जाऊया. मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त कमबॅक केल्या गोलंदाज होतो. तर आपण 12च्या 1 वाजेच्या मॅचेस सकाळी 5-5 वाजेपर्यंत चालवतो आणि ज्यांच्याकडून लोकांचे फशिप देखील जातात त्या मिळत नाहीये. त्याच्या करण्यासाठी हे तुम्हाला आयोजकांनी आणि पालघर बॉक्स क्रिकेटने बनवलेले नियम आहेत. त्या नियमाची पल्लवी कर. गुड डिसिजन. जेवढं कौतुक करावं आयोजकांचं तेवढं कमीच. आणि एक विशेष कौतुक सांगेल की या मैदानावर मॅचेसच वेळेवर होतात. ओ इथे बघूया आराम करत एक धाव बघायला मिळते लेग बायच्या रूपामध्ये. धावसंख्या 1 निवड धावसंख्या होती ती 33 धावा. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये. आई एकविरा अल्ल्याळी विरुद्ध आपण बघत आहात ते म्हणजे संघर्ष मुरबे यश फाउंडेशन पुरस्कृत असा सामना आपण इकडे बघत आहात. मुरबे संघ देखील नामांकित संघामध्ये गणला जातो. पुन्हा विशाल षटकाला पुढचा बॅकफुटला गेलाय. यावेळेला बाकी सुंदरशे एक तशात पुन्हा फ्लंबिंग झालं पण यावेळेला बाकी 2 पंजामध्ये चेंडू आपल्या पायाच्या खाली रोवलं आणि एकच धाव बघायला मिळते आणि एका धावांची धावसंख्या होती ती 33 धावा या फलकावर लागल्या. 34 माफ करा 34 34. पुन्हा एकदा ओहो हो इथे काय केलं. हे तर गगनचुंबी हुवाईमध्ये गेलं. म्हणजे इथे बॉक्स आउटचं विकेट शेवटच्या चेंडूमध्ये. तर 35 धावा या मुरब्या संघाला जिंकण्यासाठी करायचे आहेत. एक चेंडू बाकी असणार आहे. 1 टू गो. चला घाई करा. बॅटर तुम्ही तिकडे थांबा जाऊ नका. बॅट्समन तिकडे थांबा. बॅट्समन जायचं नाही. जे नियमाचं पालन होतं ते तुम्हाला करावंच लागेल. चला लवकर अक्रॉस करा. बॅटर पाठवा. थँक्यू सो मच. आई एकविरा जेवढं कौतुक तुमचं करावं तेवढं कमी. ऋषभ नावाचा नवीन फलंदाज तुम्हाला बघायला मिळेल. ऋषभ पंत हा भारताचा विकेट किपर बघितला का एका ॲक्सिडेंट म्हणून बाहेर आला आणि त्यानंतर बाकी फलंदाज करताना टेस्ट मॅचमध्ये म्हणा T20 म्हणा वन डेमध्ये म्हणा जबरदस्त फॉर्म त्यांनी दाखवला. तो ऋषभ पंत शेवटचा चेंडू ऋषभ खेळतोय. बघूया कशा पद्धतीने. ओ हो इथे बाकी रनआउटचा मौका होऊ शकतोय. पंचाने गडी बाद दिला. नो डाऊट यष्टीची तुमचा पाय खूप इन दी एअर वरती होता आणि अशा पद्धतीने 4 षटकं संपली. आई एकविरा अल्ल्याळी संघाने फलंदाजी केली आणि बघता धावा झाल्या 34 म्हणजे 35 धावा विजयासाठी 35 टार्गेट. पिचच्या तुम्ही बाहेर मीटिंग करायची. तेजस प्लीज विनंती असेल विशाल की आपण वारंवार विनंती करतोय तुम्हाला कारण की त्या पिचच्या अगदी बाहेर तुम्ही मीटिंग करायची. चला या धीरज मोरे तुम्ही बघा. 12 अतिरिक्त खेळ असतील ना त्याने बघू नका. आम्ही देखील बघत नाही. मी समोर माझी सवयच आहे. मग ओपन असो कोणत्याही मॅचेस ओव्हर मला तेच संकेत देते मी देतो. आपलं कामच नाही ना ते बघतील आणि सांगतील. चला खेळाडूने रफेल घेतलाय वाईटसाठी. आई एकविरा संघाने DRS घेतला. बघूया DRSचा कसा फायदा उचलतात की काय बघतात. पंच आमचं योग्य निरीक्षण करत असताना जबरदस्त मॅच आयोजन. काय विकेट बनवलाय हो. लाल मातीचे चक्क विकेट तुम्हाला बघायला मिळते. NCC म्हणजे नॅशनल क्रिकेट अकॅडमी NCA. आपण बंगळूरला गेलेत आणि बंगळूरचं जे NCचं विकेट बघितलं तर संपूर्ण लाल मातीने बनवण्याचं काम. पुण्यावरून माती गेली. रहमतनगर आपको तैयार है ना इसके मैच का तुरंत आपका मैच खेळायचे म्हणजे विजेता टीम यातील विजेता आणि रहमतनगर. म्हणून समोरच्या संघाला विनंती है कि रहमतनगर ऐसा नहीं चला कि मेरे खिलाड़ी है नहीं है आपको खेलना है इसके मैच में जो जीतेगा उनके साथ को खेलना है. पंच आपला डिसिजन देतील जागेवर जाऊन. बॉलरमध्ये आला म्हणजे तुमचा डिसिजन आहे नो डाऊट. चला बॉलरमध्ये आला म्हणजे हंपायरचा डिसिजन जो आहे तो डिसिजन तुम्हाला बघायला मोठं म्हणजे नोट आउट आहेत. वाईटचं नाही आहे इथे. 35 धावा या विजयासाठी करायच्यात. 4 षटकं संपलीत. 35 धावा हा एक चांगला स्कोर तुम्हाला बघायला मिळेल. चला 35 धावा तुम्हाला विजयासाठी करायचं. जबरदस्त क्रिकेट तुम्ही मैदानाच्या आतमध्ये बघत आहात. मिठागरे क्रिकेट क्लबकडे आयोजित भव्य नाईट अंडरआर्म बॉक्स क्रिकेट सरपंच चषक 2026. पहिला सामना झाला तो म्हणजे मायको बी विरुद्ध रहमतनगर. रहमतनगर संघ विजयी झाला. अशा वेळेस जर आपल्याला कधी दिसले नाही तर आपण इंटरनॅशनल लेवल देखील बघतो. ग्राउंड फील्ड डिसिजन पंचांचा तो अंतिम असतो.
चला अल्लाडी संघ क्षेत्रक्षण लावा. 35 धावा तुम्हाला विजयासाठी करायच्या, त्या म्हणजे आपण बघत आहात संघर्ष मुरुबे यश फाउंडेशन संघ तुम्हाला बघायला मिळतोय. सामना 4 षटकाचा असेल, 4 गोलंदाज राहतील. संघात नौका नो डाऊट, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मालिकावीर आणि उत्कृष्ट शेरपाईज आहे. चला अंपायर डिसिजन इन जो ग्राउंड फील्डचा डिसिजन मान्य करावा लागेल. चला क्षेत्रक्षण लावा. आयोजकांनी सांगितलं आम्हाला आउटफील्ड. चला 35 जावं तुम्हाला विजयासाठी करायचे आहेत. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण बघा. आई एकविरा 35 बिग स्कोर या मैदानामध्ये की 35 धावा खूप चांगला स्कोर, कारण 4 ओव्हरच्या अंडरामध्ये 35 धावा जर तुमच्याकडे गोलंदाजी आणि क्षेत्रक्षण तुम्ही थांबवू शकतात. 3 पंच तुम्ही बघतात, अक्षय राऊत, धीरज मोरे आणि आमचे अजय माछी, हे 3 पंच आपल्याला बघायला मिळतात. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या प्लीज. अल्लाली संघ आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या. वेळेला बंधन आहे, तुम्हाला विनंती असेल. चला अल्लाडी संघ क्षेत्रक्षण लावायचं आहे. थर्टी 35 पाहिजे विजयासाठी. जबरदस्त मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये बघत आहात. मिठागर क्रिकेट क्लब सरावली आयोजित सरपंच चषक भव्य नाईट अंडराम स्पर्धा. विजयासाठी आकर्षक चषक आणि 50,000 रुपयाचं रोख पारितोषिक. द्वितीय पारितोषिक रनरअप 25,000 आणि आकर्षक चषक. तिसरं 5,000 आणि आकर्षक चषक. चौथं 5,000 आणि आकर्षक, त्याविना No+1 म्हणजे 2 धावा तुम्हाला बघायला मिळतात. तेज तरार गोलंदाजी टाकण्यासाठी राहुल माईला आपण बघत आहात. आता बाकी पहिला स्ट्राईकवर येतो तो म्हणजे तेजस. 2 धावा या झाल्यात. 35 धावा विजयासाठी काय पुन्हा राहुल माळी आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळत आहेत. ओ हो, 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 काय यॉर्कर बघायला मिळतोय. क्षणार्धामध्ये बॅट उंचावताना, वेळेचा खेळ न करताना बुम बुम बुमरा जसं भारतासाठी खेळतोय तसा इथे बाकी राहुल माळीचा तेज तरार गोलंदाज आई एकविरा आणि गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. आहा काय गोलंदाजी टाकलाय. बघता बघता इथे बाकी चंद्रमुखीच्या मराठीची लावणी हातामध्ये बॉल असताना तोंडामध्ये पान टाकताना आणि इथे बाकी जबरदस्त यॉर्करला त्या चेंडू हाताळताना गडी बाद केला. वाट राहुल माळे, जबरदस्त यॉर्कर चेंडू. पुण्याच्या बाकी नवीन फलंदाज बघायला मिळतो ध्रुव. ओ हो हो काय गोलंदाजी बघायला मिळतोय. म्हणतात ना बुलेट ट्रेन धावणारा, त्याची ख्याती तुम्हाला बघायला मिळते. 2027 पर्यंत बुलेट ट्रेनची चाचणी पूर्ण होईल आणि संपूर्ण भारत देशामध्ये बुलेट ट्रेन बघायला मिळेल. त्याच्यासारखा वेगवान मारा बघायला मिळतोय. पहिला चेंडू वाईड, नंतर बाकी 2 चेंडू ब्रह्मास्त्र हाताळले राहुल मळे या गोलंदाजाने. पुन्हा राहुल आपल्या षटकाला पुढचा चेंडू. ऑफस्टॉपचा चेंडू चांगला ड्राईव्ह केलाय. गुड फिल्डिंग, जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं. 1 धाव बघायला मिळते. चेंडू गेला कव्हरचा रिझनला आणि 1 धाव बघायला मिळते. धाव संख्या झाला 3. 35 धावा विजयासाठी करायच्या आहेत. संघर्ष मुरबा यश फाउंडेशन पुरस्कृत संघ एका साईडला आपण आई एकविरा अल्लाडी संघ बघत आहात. प्रथम फलंदाजी 4 षटकावर 34 काढल्यात. 35 धावा इथे टार्गेट फॉर्म मुरबा. पुन्हा राहुल माळी आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळत असताना आपण बघत आहात. 4-3चं कॉम्बिनेशन. वेगवान चेंडू ड्राईव्ह केलाय, सरळ निघून जाईल. 4 धावा, खणखणीत चौकार बघायला मिळतो. खाली चढावा तो म्हणजे विशाल.
अमृता खानविलची अदाकारी, काय लावणी, नटरंग नंतर आलेली ही लावणी तुम्हाला बघायला मिळेल. पुन्हा एकदा आपल्या षटकातला पुढचा चेंडू इथे बाकी धावबाचा चान्स. ओहो, खराब क्षेत्ररक्षण केलाय ना, होता जीवा म्हणून वाचला शिवा. या ऐतिहासिक वाक्याचं काम करताना घाबरू नको, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे अशा पदे क्षेत्ररक्षण करताना. वाट अ कम बॅक. पुन्हा एकदा राहुल आपल्या षटकातला पुढचा चेंडू ड्राईव्ह केलाय कव्हरच्या रिझनला, थोडीशी फ्लंबंग झाली, कदाचित धावबाचा चान्स झाला असता, पण जर त्याला वारा नसतो, वेळेवर काम करायचं असतं. पहिलं षटक संपलं नाट्यमय आणि इथे धावसंख्या झाली ती पहिल्या षटकाच्या समापनानंतर 8 धावा. जाऊया पुन्हा एकदा डीजे कडे. जबरदस्त डीजेचं स्वाद तुम्ही उर्विडीच्या माध्यमातून गेल्या चंद्रमुखीचं नावाजलेलं गाणं, नावाजलेली लावणी तुम्ही बघितली, जिथे तुम्हाला पुन्हा एकदा बघायला मिळालं. नीरज राऊत नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. पहिलं षटक गेले 8 धावा झाल्यात, 35 धावा या विजयासाठी करायच्या. स्ट्राईकवर आहे तो विशाल. नीरज आपल्या षटकातला पुढचा चेंडू हाताळतोय. पहिल्या षटकात 8 धावा दिल्यात. ओ, इथं प्रॉपर पॅडल शिफ्ट करायचं होतं, पण बॅट चेंज करून डिक्लेअर झोनमध्ये 1 धाव तुम्हाला बघ, 9 धावा झाल्यात. जबरदस्त मॅच तुम्ही बघत आहात. मिठागर क्रिकेट क्लब सरावने आयोजित सरपंच चषक. आदरणीय विद्यमान सरपंच आनंद धोडी यांचं खूप वेगळं प्रेम या मिठागराशी तुम्हाला बघायला मिळते. आता बाकी स्ट्राईकवर आहे ध्रुव आणि गोलंदाज तुम्हाला बघायला मिळते तो नीरज राऊत, मॅन फॉर्म अल्ल्याळी. आई एकविरा संघाकडे गोलंदाजी करत असताना चेंडू ड्राईव्ह करत होता. जबरदस्त गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळत आहेत. बुंद्यामध्ये चेंडू कसं टाकायचं, यॉर्करमध्ये कसं टाकावं आणि त्यांना ड्राईव्ह करण्यापासून कसं रोखावं, परिपक्वतेचं आज बाकी मैदानाच्या आतमध्ये आई एकविरा ही चांगली गोलंदाजी करता कसायला मिळते. पुन्हा षटकातला पुढचा चेंडू ड्राईव्ह केलाय, सरळ निघून जाईल सीमा पलीकडे. 4 धावा ऑन ड्राईव्ह बघायला मिळते. जसं काही सातपाटीकडे बघायचं आणि आपलं खाडी पार कशी करते तशा पद्धतीने चेंडू टटवला. गुड शॉट ऑन ड्राईव्ह, 4 धावा. काय साऊंड इफेक्ट आहे, ॲब्सोल्युटली. हुपर तुम्ही तुमचं बेस म्हणा, टॉवर जबरदस्त साऊंड सिस्टीम. पुन्हा चांगला ड्राईव्ह केलाय, जबरदस्त कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतो. सुनील मनोहर गावस्करांचा 1927 साली होल्डिंग मार्शलला मारलेल्या चौकारापैकी आठवण करून देतात. मूर्ती छोटी असते पण मार्शाची कीर्ती महान असते. वेळेवर खेळणारा, महत्वाच्या सामन्यामध्ये जिंकणारा खेळाडूला आज बाकी या खेळाडूचं नाव तुम्हाला बघायला मिळते ते ध्रुव. वाटा एखादा ताऱ्याप्रमाणे चमकावा का. ध्रुव तारा अवकाशात असता की आकाशगंगा आपण जेव्हा बघतो ना प्रकर्षाने तेव्हा दाखवतात. वॉट अ बॅटिंग. आणि इथे विचार कर धावसंख्या होती 17, 35 धावा तुम्हाला विजयासाठी करायच्या आहेत. ओ, इथे बाकी बॅट चेंज घेऊन जातो स्क्वेअर लेगच्या रिझनला. 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. 18 धावा फरकावर लागल्या जातात. पण निश्चितच तुम्ही जर विचार करत राहुल माळीने काय षटक टाकला होता, जबरदस्त बॉलिंग राहुल माळीनेकडे तुम्हाला तेच त्याला गोलंदाजी बघायला. यॉर्कर लेनचा ब्रह्मास्त्र वापरला होता आणि त्या षटकात फक्त 8 धावा दिल्या. पण त्यानंतर बाकी हा गोलंदाज थोडंसं महागडं गोलंदाजी करत नीरज राऊत या गोलंदाजाला आपण बघत आहात. विचार केला फरका धावसंख्या लागली ती 18, 1 गडी बाद. अजून देखील या षटकाचा शेवटचा चेंडू येणे बाकी आहेत आणि समोर फलंदाज आहे तो मुरबाद संघाचा विशाल. ओ, गुड बॉलिंग, सिन्सिबल क्रिकेट. काय जबरदस्त कूल माइंड डोक्यावर बर्फट ठेवलाय. एकाग्रता, कॉन्सन्ट्रेट करावं. काय धावसंख्या होते 2 षटकं 18 धावा. आता इथून तुम्हाला बघायच्या आहेत 12-17ची गरज आहे. 12 चेंडू 16 धावाच्या औषधा 35 धावा तुम्हाला विजयासाठी करायच्या आहेत. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. दोन षटकं आणि झालाय 19. 35 धावा तुम्हाला विजयासाठी करायच्या आहेत. 12 चेंडू 16 धावाची आवश्यकता. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आई एकविरा अल्ल्याळी विरुद्ध आपण बघत आहात संघर्ष मुरबे यश फाउंडेशन पुरस्कृत असं आपण सामना बघत आहात. 2 कॅमेऱ्यांशी ओम साईच्या माध्यमातून सरपंच चषकाचं लाईव्ह टेलिकास्ट आपण देशा पलीकडे बघत आहात. धनेश काकडे नावाचा गोलंदाज. मुरब्यामध्ये काकडे आहेत. काकडे धनेश काकडे नावाचा गोलंदाज कोणत्या पाड्यातला आहे हा? बंदरपाड्यामध्ये. बंदरपाड्यात बरेच वेगवेगळे खेळ. ओ हो हो, सरळ चेंडू निघून गेलाय.
अल्लाईचा गोलंदाज तुम्हाला बघायला अल्लाईमध्ये पाडे खूप आहेत. सुरुवातीला जायचं तुमचं इलेक्ट्रॉनिकचं मोठं दुकान बघायचं. इलेक्ट्रॉनिकचं दुकान बघितलं पुढे पुढे गेली का मग अनेक घरं बघायला मिळतात. लेदर क्रिकेटची एक पर्वणी बघायला मिळाली. अल्लाईचा संघ काय असायचा, धावसंख्या वाढते 4 ने धावा होतात त्या 23. 11 चेंडू, ओ ये क्या कर बैठे, चेंडू थोडासा फसवा टाकला, बॅट अगोदर फिरली आणि बॉक्स आउटचं विकेट. इथे बाकी कदाचित सामन्याला कलाटी देखील मिळू शकते या विकेटमुळे. जबरदस्त गोलंदाजी, म्हणतात ना शिस्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ कशी करावी, मोहामायामध्ये प्रेमामध्ये पाडावं आणि एखाद्याला कसं फसवावं, तशी गोलंदाजी बघायला मिळते. धन्यवाद. असं म्हणतात ना, ये गया ओ आया, एक गेला दुसऱ्याला. या हार्दिकच्या बॅटिंगमध्ये देखील खूप धावा मी बघितल्यात. हा देखील एक चांगला खेळाडू, नेहमीच आपल्या संघासाठी कठीण कामाच्या वेळेस उपयुक्त पडणारा हा फलंदाज तो बघायला मिळतो हार्दिक. पुन्हा एकदा चांगला कमबॅक केला गोलंदाजाने. हलक्या हाताने खेळून काढला, एक धाव तुम्हाला बघायला मिळते. चेंडू गेला पॉईंटच्या रिझल्टला. या एका धावाने विचार की धावसंख्या होती 24. 9 चेंडू 11 धावा. आता अंकगणित आणि बीजगणित याची बांधिलकी केली जाते आणि प्रत्येक चेंडूमध्ये कशा पद्धतीची सिच्युएशन येईल हे तुम्हाला बघायला मिळते. 9 चेंडू 11 धावा. गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो काकडे, धनेश काकडे. ओहो हो हो, काय जबरदस्त गॅप बघितलाय. आईने पाठवलं होतं बोईसरला, बाळ गेला चित्रालयाला, अशा पद्धती चेंडू धाडला गेला. जबरदस्त चौकार, काय सुंदर गॅप बघितला. डॉनचं गाणं ऐकलं, धावसंख्या होते ती 28. चांगला कमबॅक. आता एकंदरीत बघितलं तर इथे बाकी अधिराज्य गाजवताना तुम्हाला संघ बघायला मिळते तो मुरुबा संघर्ष. ओ लेफ्टच्या बाहेर चेंडू जातो. दिस इज अ व्हाईट बॉल. पण ज्या पहिल्या गोलंदाजाने राहुल माळी काय गोलंदाजी केली, अप्रतिम गोलंदाजी. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. ओ तो ये गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के साथ बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करते हुए हम संघर्ष मुरुबा की टीम जीत रहे, क्योंकि उन्हें जीत के लिए 35 रन बनाने हैं. पहले जिन्होंने बल्लेबाजी की उन्होंने बनाए थे 34. जो मेरे उत्तर भारतीय भाई बंद है उनके लिए मैं हिंदी कमेंट्री करता हूँ. आप अगर बात करेंगे तो स्कोर पहुंचा है बिल्कुल 33. तो 2 ही रनों की जीत के लिए आवश्यकता है. काफी बढ़िया बल्लेबाजी करते संघर्ष मुरुबा, यश फाउंडेशन की टीम है. एक बार फिर गेंदबाजी करते हुए उसको खेलना चाहते थे, पैडल स्विप, गेंद बिंदी गेंद गई. तो आने वाले वक्त की अगर बात करेंगे तो 6 गेंदों में 2 रन बनाना है. और उसके बाद आने वाला मैच रहेगा, जो पहले मैच जीतने वाली टीम थी रहमतनगर ए, और इसमें से जो विजेता टीम रहेगी उनके बीच तुरंत ही मैच खेला जाएगा. और आप तो देख रहे हो, और बिल्कुल मिठागर क्रिकेट क्लब ऑर्गेनाइजेशन सरपंच चषक देख रहे, जो कि अपने सबके लाडले प्यारे सरपंच है आदरणीय आनंदी ढोड़ी साहब, उनके नाम से यहाँ पे सरपंच चषक खेला जा रहा है. इस बीच 6 गेंदों में 2 रनों की आवश्यकता आपको जीत के लिए बनाना है. जो 2 आप खिलाड़ी देख रहे हैं, जो हम्पायर व्हाइट एंड व्हाइट ड्रेस में, एक तरफ स्क्वायर लेग की तरफ है धीरज मोरे जो कि हिंदुस्तान दांडी के बड़े खिलाड़ी है. एक तरफ आप अक्षय राउत को, अक्कू को देख रहे हैं, जो कि आप एक जमाने के बहुत ही बड़े खिलाड़ी नीरज फाइटर रखे थे. और यहाँ पे हमारे अजय माची जो कि जीत गेंदबाजी का, क्या फील्डिंग है, टेस्ट मैच की तरफ फील्डिंग देखते हुए गेंद को ड्राइव किया और इसी के साथ मैच आसानी के साथ जीत लिया. तेज रन शॉट बिल्कुल हार्दिक के बल्ले से आता हुआ, तो इसके साथ ये मैच जीत लिया. चला दोन्ही संघाच्या कर्णधारांना या एका साईडला रहमतनगर आप आइए आणि संघर्ष मुरुबा या. आपण नाणेफेक करतो, आयोजक या. चला आपण दुसरा सामना लगेच सुरू करतोय. इथे तुम्हाला बघायला मिळेल आजच्या दिवसातला एका साईडला दोन्ही सामने एक एक संघ जिंकलेत. मी विनंती करतो मुरुबा कर्णधार या. पराभूत झालेले संघ आहेत त्यांना सन्मान चिन्ह आपण ठेवलेलं आहे या ठिकाणी. राहुल माळी